जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा गणपतरायांची पूजा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली। गणेशोत्सवानिमित्त जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या प्रधान कार्यालयाच्या शाखेमध्ये गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। याच गणरायाची पूजा आणि आरती सोलापुरातील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुमठे येथील मॅनेजिंग डायरेक्टर समीर सलगर तसंच मुख्य अकाउंटंट भरतराज हिप्परगी यांच्या हस्ते संपन्न झाली। यावेळी गणरायाची विधिवत पूजा आणि आरती करून मान्यवरांनी सर्व उपस्थितांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणरायापासून करतो, तेव्हा येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सुख, समृद्धी, संपन्नता आणि ऐश्वर्य लाभो अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या। या प्रसंगी संस्थेचे चेअरमन राजेंद्र हजारे यांच्यासह संस्थेतील अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित। तसंच या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास।